चला करायचं सुरू. तर लास्ट लेक्चरला आपण भारतीय संविधानातील भाग किती सुरू केला होता आपण? भाग 2ला. भाग 2 हा पाहत असताना त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? भाग 2 नागरिकत्व. काय आहे? सिटिझनशिप. या सिटिझनशिपमध्ये आपल्याला नागरिकत्वाच्या बाबतीमधील जी कलमं दिलेली आहेत, तर या कलमांमध्ये आपल्याला किती कलमं दिलेली आहेत? 5 ते 11. 5 ते 11 ही कलमं जी आहेत तर ह्या नागरिकत्वामध्ये दिलेली आहेत. किती? 5 ते 11. आता हे 5 ते 11चं विश्लेषण आपण काल पाहिलं. जसं की आपण कलम 5 पाहिलं. कलम 5 मध्ये काय दिलेलं आहे? कलम 5 मध्ये काय दिले? भारताचे संविधान लागू होण्यापूर्वीचे नागरिकत्व. तर भारताचे संविधान जे आहे तर ह्या भारताच्या संविधान लागू होण्याच्या नागरिकत्वाच्या बाबतीची ओळख जी आहे तर ती कितीमध्ये दिलेली आहे? कलम 5 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर कलम 6 पाहिलं. कलम 6 मध्ये काय दिलेलं आहे? तर कलम 6 मध्ये की असे नागरिक जे पाकिस्तानमधून, कुठून? पाकिस्तानमधून भारतामध्ये स्थलांतरित झालेले आहेत. कुठं? भारतामध्ये स्थलांतरित झालेले आहेत. त्यानंतर कलम 7 पाहिलं. किती? कलम 7 की असे नागरिक की जे भारतातून पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेले आहेत. कुठून? भारतामधून पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेले आहेत. पाकिस्तान. त्यानंतर कलम 8. कलम 8 मध्ये काय दिलेलं आहे? असे व्यक्ती की जे काय आहेत? म्हणजे त्यांचे वंशज भारतातील आहेत पण कुठं राहतात? विदेशामध्ये राहतात. म्हणजे भारतीय व्यक्ती की जे कुठं राहतात? विदेशामध्ये राहतात, विदेशात राहतात. त्यानंतर कलम 9 पाहिलं आपण. कलम 9. तर कलम 9 मध्ये काय दिलेलं आहे? की ज्यांनी स्वेच्छेने भारताच्या नागरिकत्वाचा काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. काय केलेला आहे? स्वेच्छेने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेला आहे. तर हे आहे कलम 9 मध्ये. त्यानंतर कलम 10. कलम 10 मध्ये काय दिलेलं आहे? नागरिकत्वाचे अधिकार चालू ठेवण्याबाबतचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या संसदेला आहे. कोणाला आहे? संसदेला. त्यानंतर शेवटचं कलम आपण पाहिलं होतं. कलम 11 पाहिलं होतं की नागरिकत्वाच्या बाबतीत कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या संसदेला आहे. तर असे एकूण किती कलम पाहिलीत आपण? 11 कलम पाहिलीत. किती कलम पाहिलीत? 11 कलम पाहिलीत की ज्यामध्ये आपण नागरिकत्वाच्या संदर्भात असलेल्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर आज आपण नागरिकत्व संपादन करण्याचे मार्ग आपण म्हणजे भारतीय संविधानानुसार आपण कलमांची तरतूद पाहिली. तर आज आपण जे नागरिकत्व संपादन करण्याचे मार्ग आहेत तर नागरिकत्व संपादन करण्याचे मार्ग आपण यामध्ये पाहणार आहे. हेडिंग लिहा. नागरिकत्व संपादनाचे मार्ग. नागरिकत्व संपादनाचे मार्ग. नागरिकत्व संपादनाचे मार्ग. नागरिकत्व संपादनाचे मार्ग. आता पहा, नागरिकत्व संपादनाचे एकूण 5 मार्ग आहेत. किती आहेत? 5 मार्ग लिहा. नागरिकत्व संपादनाचे 5 मार्ग आहेत. किती मार्ग आहेत? 5. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं नागरिकत्व संपादन म्हणजेच काय? प्राप्त करू शकतो, मिळू शकतो. त्याच पद्धतीनं नागरिकत्व संपादनाच्या बरोबरच आपल्याला नागरिकत्व समाप्तीचे मार्ग सुद्धा आहेत. काय आहेत? हे नका लिहू. नागरिकत्व समाप्तीचे मार्ग सुद्धा आहेत. काय आहेत? समाप्तीचे मार्ग. तर हे समाप्तीचे 3 मार्ग आहेत. किती आहेत? 3. इथं एक लक्षात ठेवायचं
नागरिकत्व संपादन करण्याचे 5 मार्ग आणि समाप्तीचे आहेत 3 मार्ग. तर आपण हे 1 बाय 1 पाहणार आहे. पहिलं कोणतं आहे तर नागरिकत्व संपादनाचे 5 मार्ग. नागरिकत्व संपादनाचे 5 मार्ग लिहा. त्यामध्ये पहिला नंबर 1 जन्मतत्वाद्वारे. जन्मतत्वाद्वारे. थोडंसं काल लास्ट लेक्चरला मी तुम्हाला याचं इंट्रोडक्शन करून दिलं होतं. जन्मतत्व कशाला म्हणतात तर आपण जे आहोत तर कशा पद्धतीनं आपल्याला नागरिकत्व मिळालेलं आहे जन्मतत्वाद्वारे. तर पहिला आहे जन्मतत्वाद्वारे. नंबर 2 वंशतत्वाद्वारे. वंशतत्वाद्वारे. नंबर 2 ला आहे वंशतत्वाद्वारे. वंशतत्वाद्वारे. नेक्स्ट तिसरा आहे नोंदणी तत्वाद्वारे. कोणता आहे नोंदणी तत्वाद्वारे. किती झाले 3. नंबर 4 स्वीकृती तत्वाद्वारे. स्वीकृती तत्वाद्वारे. कोणत्या तत्वाद्वारे स्वीकृती तत्वाद्वारे. आणि शेवटचा 5वा मार्ग जो आहे भूप्रदेशाच्या सामीलीकरण द्वारे. सामीलीकरण द्वारे. आपण काय पाहतोय आपण नागरिकत्व संपादन करण्याचे मार्ग. काय पाहतोय आपण नागरिकत्व संपादन करण्याचे मार्ग. नागरिकत्व संपादन म्हणजेच काय मिळवणे प्राप्ती. संपादन मिळवणे प्राप्ती. तर हे मार्ग जे आहेत तर एकूण किती आहेत 5 आहेत. या 5 मार्गामध्ये आपण पहिलं पाहतोय कोणतं आहे जन्मतत्वाद्वारे. त्याला आपण इंग्लिशमध्ये बाय बर्थ काय म्हणतो आपण त्याला बाय बर्थ जन्मतत्वाद्वारे. त्यानंतर आहे वंशतत्वाद्वारे. कोणता आहे वंशतत्वाद्वारे. नंबर 3 ला आहे नोंदणी तत्वाद्वारे. कोणता आहे नोंदणी तत्वाद्वारे. नंबर 4 आहे स्वीकृती तत्वाद्वारे. कोणता आहे नंबर 4 स्वीकृती तत्वाद्वारे. आणि 5 आहे नंबर 5 ला भूप्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे. आता यामध्ये आपण पहिला जो आहे तर पहिला 1 बाय 1 आपण पाहणारच आहे. पहिला जो आहे जन्मतत्वाद्वारे. तर जन्मतत्वाद्वारे म्हणजेच काय की ज्याचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला आहे आणि ऑलरेडी त्याचे आईवडील असतील किंवा आजी आजोबा असतील तर हे काय आहे तर हे भारताचेच रहिवासी आहेत. तर अशा व्यक्तींचं नागरिकत्व म्हणजेच काय आहे जन्मतत्वाद्वारे. त्यानंतर वंशतत्वाद्वारे आहे. दुसरं तत्व कोणतं आहे वंशतत्वाद्वारे. तर वंशतत्वामध्ये काय येईल तर वंशतत्वामध्ये म्हणजेच काय की अशी व्यक्ती की ज्याचे आई वडील तर आहेतच सोबत त्याचे आजी आजोबा वगैरे किंवा त्याचेही आजी आजोबा हे जे आहेत तर हे कुठं राहत होते भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये अधिवास करत होते. अधिवास म्हणजेच काय राहत होते. त्यानंतर ते भारताचे नागरिक होते. तर हे आहे वंशतत्वाद्वारे. नोंदणी तत्वाद्वारे हा एक तत्व महत्त्वाचं आहे की अशी व्यक्ती की जी विदेशाची आहे काय आहे विदेशाची आहे परंतु ते भारतामध्ये काय झालेली आहे भारतामध्ये राहण्यासाठी इच्छुक आहे किंवा भारताचं नागरिकत्व मिळवू इच्छित आहे. तर अशा व्यक्तीला जे आहे तर भारताची डिप्लोमसी जी आहे तर म्हणजे त्याला आपण दूतावास म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला दूतावास. तर या दूतावासामध्ये त्याला काय करावं लागेल नोंदणी करावी लागेल. काय करावं लागेल नोंदणी करावं लागेल आणि त्याद्वारे त्याला भारताचं नागरिकत्व जे आहे तर ते भारताचं नागरिकत्व काय करता ते मिळवता येते. कोणत्या तत्वाद्वारे नोंदणी तत्वाद्वारे. त्यानंतर स्वीकृती तत्वाद्वारे म्हणजे अशी व्यक्ती की ज्यांनी काय केलेलं आहे भारताची जी दूतावास आहे तर त्या दूतावासामध्ये अर्ज करून त्या व्यक्तीने विनंती करून जे आहे तर त्या विनंतीला एक दूतावासाने काय केलेली असते स्वीकृती दिलेली असते. तर त्या स्वीकृती तत्वाद्वारे मिळालं नागरिकत्व हे कितीनुसार आहे 4 नुसार. आणि 5वं महत्त्वाचं आहे की भूप्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे. असा प्रदेश जसं आपण भारतीय संविधानाचा
म्हणजे भारतीय संविधान जे आहे, तर या भारतीय संविधानाचा भाग पहिला जेव्हा पाहिला होता आपण, काय पाहिलं? भाग पहिला. या भाग पहिल्यामध्ये आपण जे कलम 1 ते 4 पाहिलं, भाग पहिल्यामध्ये कलम 1 ते 4 जे पाहिलं आपण, तर या 1 ते 4 मध्ये आपण हे पाहिलं की जो भूप्रदेश आहे, जो परकीय भूप्रदेश आहे, तर तो परकीय भूप्रदेश आपण काय करू शकतो? भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये काय करू शकतो? आपण सामील करू शकतो. हे कोणत्या कलमामध्ये पाहिलं आपण? कलम 2 मध्ये. कलम 2 मध्ये जे पाहिलं, तर त्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की जर आपण एखादा परकीय भूभाग काय केला असेल, मिळवला असेल, तर त्याची नव्याने स्थापना कशी करता येते, तर हे आपण कलम 2 मध्ये पाहिलं होतं. मग अशी व्यक्ती किंवा तो भाग जो आहे, तर त्या भागातील व्यक्ती जे आहेत, तर त्या व्यक्तींना आपण जर का भारतामध्ये सामील करून घेतलं असेल, तर त्यांना आपण जे नागरिकत्व देतो, तर त्याला म्हणतो आपण भूप्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे. काय म्हणतो आपण त्याला? भूप्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. एकूण 5 मार्ग आहेत. पाठ झालं पाहिजे. पहिलं कोणतं आहे? जन्मतत्वाद्वारे. कोणतं आहे? जन्मतत्वाद्वारे. दुसरं कोणतं आहे? वंशतत्वाद्वारे. दुसरं कोणतं आहे? वंशतत्वाद्वारे. तिसरं कोणतं आहे? नोंदणी तत्वाद्वारे. कोणतं आहे? नोंदणी तत्वाद्वारे. चौथं कोणतं आहे? स्वीकृती तत्वाद्वारे. कोणतं आहे? स्वीकृती तत्वाद्वारे. आणि 5वं आहे भूप्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे. कोणतं आहे? भूप्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे. हे 5 मार्ग आहेत. कशाचे? नागरिकत्व संपादनाचे. ज्या सरळ सेवा परीक्षा असतात, तर सरळ सेवा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत, तर ते विचारले जातात. इव्हन यामध्ये आपल्याला ज्या गट क च्या परीक्षा आहेत किंवा गट ब च्या आहेत, तर त्यामध्ये सुद्धा विचारल्या जात आहे. पण राज्यसेवा वगैरे जर असेल, तर त्यामध्ये थोडंसं यामधल्या ज्या तारखा वगैरे ज्या आहेत, जसं की जन्मतत्व आहे, वंशतत्व आहे, नोंदणी तत्व आहे, तर यामध्ये भारताची संसद जी आहे, तर संसदेने काय केलेले आहेत? वेळोवेळी कायदे केलेले आहेत. काय केलेलं आहे? वेळोवेळी कायदे केलेले आहेत. तर त्यानुसार त्या तरतुदींच्या किंवा अटी ज्या आहेत, तर त्या अटींच्या पूर्तता करणाऱ्या व्यक्तींना काय केलं ते? व्यक्ती असतील किंवा देश असतील, तर त्या व्यक्तींना किंवा देशांना काय केलं ते? तर भारताचं नागरिकत्व जे आहे, तर त्या व्यक्तींना दिलं जाते. मग त्यासाठी आपण पाहिलं की 2019ला कोणता कायदा करण्यात आला? CAA, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. म्हणजेच काय? नागरिकत्व सुधारणा कायदा. कोणता आहे? नागरिकत्व सुधारणा कायदा. तर या सुधारणा कायद्याच्या अंतर्गत आपण पाहिलं की पाकिस्तान सारखा देश असेल, तर त्या पाकिस्तान सारख्या देशातील मुस्लिम वगळता इतर धर्मियांना जर भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल, तर त्यासाठी केलेली सुधारणा जी आहे, तर ती सुधारणा म्हणजेच कोणती आहे? CAA आहे. कोणती आहे? CAA आहे. त्याला आपण सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणतो. मग यामध्ये संसदेची कायदे जे आहेत, तर संसदेचे कायदे त्यामध्ये दिलेले आहेत. लक्षात येते काय म्हणतो? येत आहे? पहा, पहिलं लिहा आता त्यामध्ये. पहिलं जन्मतत्वाद्वारे. कोणतं आहे? जन्मतत्वाद्वारे. पहिलं लिहा जन्मतत्वाद्वारे. 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 थोडंसं एक्सप्लेनेशन घेऊया आपण त्याचं. लिहा त्यामध्ये. 26 जानेवारी 1950 रोजी 26 जानेवारी 1950 रोजी 26 जानेवारी 1950 रोजी व त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी व त्यानंतर 1 जुलै किती? 1 जुलै 1987 रोजी 1 जुलै 1987 रोजी म्हटल्यापेक्षाला पूर्वी लिहा. पूर्वी त्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असेल. भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असेल तर अशी व्यक्ती
भारताचा नागरिक म्हणून अशी व्यक्ती भारताचा नागरिक म्हणून संबोधल्या जाईल.